हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. तर एखाद्या किराणाच्या दुकानात गेलो आपण आणि गेल्यानंतर की कुठलं पण असू द्या, पण तिथं आपल्याला काही विचारलंच नाही. बोला ना, काही विचारलं नंतर काय होणार आहे? आपण निघून जातो. आपण काय होतं? निघून जातो. हाट होतं, हाट मला हाट होतो. तसं तुम्ही आराधनेमध्ये बाहेर जातात आणि तुम्हाला देव तुमच्या संगती बोलतो आणि तुम्ही दुसऱ्या संगती बोलतात. प्रेज द लॉर्ड. मी का असाना, प्रेज द लॉर्ड. एखादा कोणी यायचं असलं तर ठीक आहे, ती गोष्ट वेगळी की तुम्ही एखाद्याला रस्ता माहिती नाही काय नाही, पण तुम्ही आराधनेत उठून जायचं. कोणाचा फोन येऊ द्या म्हणा, कोणाचा पण फोन येऊ द्या, असं करून म्हणा, कोणाचा पण फोन येऊ द्या, पण तुम्ही कोणापुढे उभे आहात? देवापुढे. देवासंगतीच काय करायचं? बोलायचं. शेजारच्याला म्हणा, देवासंगतीच काय करायचं? बोलायचं. जायचं नाही. तो काय होत आहे? अपमान होत आहे. 17व्या अध्यायामध्ये काय सांगितलं? 30 ते पहिले शमूएलाचा 17वा अध्याय 30 ते 37 वचनामध्ये वाचा. मग तो त्याच्यापासून निघून दुसऱ्या एकाकडे गेला व तेथेही त्याने तसेच विचारिले. तेव्हा लोकांनी पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले. दावीद बोलला. ते शब्द ऐकल्यावर लोकांनी ते शाऊलास कळविले व त्याने त्यास बोलावून पाठविले. मग दावीद शाऊलास म्हणाला, त्या पलिष्ठांमुळे कुणाही माणसाचे मन कचरू नये. आपला दास जाऊन त्याशी लढेल. शाऊल दावीदास म्हणाला, या पलिष्ठांशी लढण्यास तू समर्थ नाहीस, कारण तू केवळ तरुण आहे आणि तो बाळपणापासून कसलेला योद्धा आहे. दावीद शाऊलास म्हणाला, आपला दास आपल्या बापाची शेरडे मेंढरे राखीत असता. एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन येऊन कळपातील एक कोकरू घेऊन गेले. कळपातला कोकरू घेऊन गेला. तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्यास मारिले. त्याच्या पाठीस लागून काय केलेलं आहे? त्याला मारले. कोणाला मारलं? अस्वलाला आणि सिंहाला. कुठून घेऊन गेलं ते कोकरू? कळपातून घेऊन. मग आता आपल्या कळपातले कोकरू कुठे गेले ते आपल्याला आणायचे. हालेलुया. हालेलुया. काय करायचे? कारण की त्यांची पण इथं काय आहे? गरज आहे. देवाला कोणाची गरज आहे? मेंढराची. हालेलुया. ह्या मुलीने किती सुंदर गाणं गायलं. त्यांनी पण किती, स्त्रियांनी पण किती सुंदर गाणं गायलं. देवाची उपस्थिती आली. हालेलुया. आपण म्हणणार हा असं आहे, तो तसा आहे, हा अमुक आहे. अरे मग असं कस काय डायरेक्ट? अरे मातीचा गोळा आहे तुम्ही आणि पण मी मातीचाच गोळा होतो म्हणा, मातीचा गोळा होतो. आणि मातीचा गोळा असताना डायरेक्ट गेलो का तिथं? अरे आपल्याला प्रोसिजर मधून जावं लागलंय, अजूनही पण चुकतोय आपण. बरोबर आहे का नाही? कुणी कसं असू द्या, पण त्याला काय करायचं आहे? हा, कुठं गेला असं तर त्याला काय करायचंय? घेऊन यायचं. इथं काय सांगितलंय? कळपातील कळपातील कोकरू खोकरू घेऊन गेले. कोकरू कुठे गेलं? निघून त्याला घेऊन गेलं. असं हिंडायला गेलं ते कोकरू. चुकलं. बघा ना, इकडं बघा आता सगळे माझ्याकडे. कोकरू काय कुठं पण हिंडायला गेलं ते. कधी काही कोकर काय करतात, त्यांना आवडत नाही एका ठिकाणचा चारा. मला एका ठिकाणचा चारा आवडत नाही. रोजच चारा, रोजच मटण, रोजच मटण. रोजच तेच चटणी, रोज बेसन, रोज तेच. त्याच्यामुळे ते काय करतं ते? ती मेंढरू काहीतरी पळून जातं तिकडं. पण बाकीच्या मेंढरांचं काय कारण आहे? त्याला पकडून आणायचं. बाकीच्या मेंढरांचं काम आहे दाविदासारखं व्हायचंय. हालेलुया. बोला ना, कोणासारखं व्हायचंय? दाविदासारखं. दाविदासारखं व्हायचंय. तुम्हाला जाऊन त्याला काय करायचं आहे? हो, त्या मेंढराला आणायचं आहे. ही देवाच्या नावामध्ये. कोणाच्या नावामध्ये आणायचं आहे? देवाच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये. हालेलुया. जा तुम्ही आणि त्याला घेऊन या. प्रेज द लॉर्ड. मला कोण काय करायचंय? मला जायचं, काय करायचंय? त्याला घेऊन यायचं का नाही? पण काही लोक म्हणते तो चुकला. अरे चुकू द्या. किती वेळेस चुकू द्या त्याला? हा, चला काढा आपण वचन. मला असं वाटतं मी काढतो अगोदर आणि मग तुम्हाला काढायला सांगतो. कृषी वर्तमान 14वा अध्याय. ठीक आहे.
हालेलुया. बोला हालेलुया. शेजारच्याला म्हणा हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबलमध्ये सांगितलेलं वचन आहे की 7च्या 70 वेळेस काय करायचं आहे? क्षमा करायचं आहे. किती वेळेस क्षमा करायचं आहे? म्हणा 7च्या 70 वेळेस बाबा क्षमा करायचे. शेजारच्याला म्हणा 7च्या 70 वेळेस. किती वेळेस करायचं आहे? 7च्या 70 वेळेस काय करायचं आहे? क्षमा करायचं आहे. माझा विषय काय आहे? चुकलं ना चुकू द्या, पण त्या मेंढराला तुम्हाला मला काय करायचं आहे? माफ करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. काय करायचं आहे? माफ करायचं. हे परमेश्वराने दिलेलं वचन आहे. सकाळी मी वाचलं होतं, पण आज सगळ्यात महत्वाचं की देव आपल्याला काय करायला लावत आहे? माफी करायला लावत आहे. हालेलुया. ठीक आहे, जाऊ द्या. तर ते वचन पुन्हा एकदा आपण त्याच्याकडे या. हा, मत्ते 18:22 मध्ये का? 18:32 पण वाचा मग. तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? 7 वेळा काय? येशू त्याला म्हणाला, 7 वेळा असं मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा. आमेन. म्हणूनच स्वर्गाचे हालेलुया. राज्य कोण आहे हा, का? त्या मेंढराला किती वेळेस क्षमा करायची? 7च्या 70 वेळा. हा, 7च्या 70 वेळा. कृतज्ञतेच्या दाखल्यामध्ये सकाळीच मी वाचलो होतो आणि 32 वाचनामध्येच वाचा त्याच्यामध्ये. तेव्हा त्याच्या धनाने त्याला बोलावून म्हटले, अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडिले होते. हा, काय केलेलं? दरवाजा उघडलेला आहे. किती वेळेस त्याच्यासाठी दरवाजा उघडा ठेवलेला आहे? 7च्या 70 वेळेस त्या मेंढराला यायला काय आहे? दरवाजा ठेवलेला आहे. हालेलुया. तुम्ही आणि मी कुलूप लावणारे कोण? आलेले शेजारच्याला म्हणा, तुम्हाला मला आपण कुलूप लावू नाही शकत. त्या मेंढराला माफ करणारा कोण आहे? परमेश्वर आहे. त्याला आपल्याला आणायचंय. हालेलुया. दरवाजा त्याच्यामध्ये दरवाजा आहे ना, त्याच्यामध्ये दरवाजाच बोलले ना. स्वर्गाचे राज्य कोण आहे का? राजासारखे आहे. स्वर्गाचे राज्य कोण आहे का? राजासारखे आहे. 18 किती म्हणलं होतं? हा, 21-22. 32 वाचनामध्ये पण आहे ना. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडले होते. हा, प्रेज द लॉर्ड. मला काय तुम्हाला सांगायचंय? माझा सांगायचा विषय काय आहे की त्या मेंढरासाठी परमेश्वराने किती आपल्याला किती सोडलेले आहे? लक्षामध्ये. आणि आपण किती सोडत नाही? 100 सोडत नाही. 100 सोडत नाही म्हणून मग ते 18:32 मध्ये काय सांगितलं? अरे दुष्ट दास आहे. आपण कोणचे दास झालो आता? चांगले तास झाले. मग दुष्ट व्हायचं का? मग नाही. आलं मेंढरू येते. त्याला कळपातून गेलं तर काय करायचं? त्याला सोडवायचे. त्याला कोणाच्या याच्यातून सोडवायचे? ते सिंहाच्या तावडीमध्ये सापडले, म्हणजे व्यभिचारामध्ये सापडले. कशामध्ये सापडले? ते व्यभिचारामध्ये सापडले, सिंहाच्या जाळ्यामध्ये सापडले, अजून अस्वलीच्या जाळ्यामध्ये सापडलेलं आहे, चोरीच्या याच्यामध्ये सापडलेलं आहे. ते मेंढरू पाप करत आहे, अनेक चुका करत आहे, पण त्या जाळ्यामधून त्याला काय करायचं? तुम्हाला मला सोडून आणायचं आहे. किती वेळेस आणायचंय? 7च्या 70 वेळा. बोला ना, 7च्या 70 वेळेस. 7च्या 70 वेळेस. हालेलुया. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. किती वेळेस आणायचंय? 7च्या 70 वेळेस. 7च्या 70 वेळेस आणायचं आहे. आमेन. कितीच्या वेळेस? 7च्या 7च्या 70 वेळेस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग आज आपल्याला त्याला 7च्या 70 वेळेस त्याला माफ करायचं आणि कुठं आणायचं? सोडून आणायचं. तरच तुम्हाला गल्ल्याताला तुम्ही हारू शकता. हालेलुया. तरच तुम्ही कोणाला हारू शकता? गल्ल्याताला. गल्ल्याताला. मेंढर ड्युटी पहिली काय आपल्याला? काय ड्युटी दिली परमेश्वराने? मेंढर सोडवायचे. अगोदर आपल्याला मेंढर सोडवायची. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अस्वलीच्या तावडीतून आणायचं, सिंहाच्या तावडीतून आणायचं, आणि नंतर मग परमेश्वर तुमच्या संगती देवाचा आत्मा राहणार आहे. आणि या धाडधिप्पाड गल्ल्यातासारख्या शैतानाला कोण हरवणार आहे? परमेश्वर हरवणार आहे. पण तुम्ही अगोदरच काय करणार आहे? त्या शैतानाला तुम्ही हरवायला जाणार आहे, तर ते शैतान तुम्हाला काय करेल? हरवणार आहे. पण त्याच्या
परमेश्वराचे मेंढर. येस Praise the Lord. परमेश्वर Hallelujah. काय म्हणतो, माझी मेंढर चाल, येस माझी मेंढर काय कर, बाळ पाच, Hallelujah. Praise माझी the Lord. मेंढर काय कर, चाल सांभाळ. Hallelujah. काय करायचं त्यांना पाळायचं आहे, त्यांना सांभाळायचं आहे, त्यांची काळजी घ्यायची आहे. हो त्यांना काय करायचं आहे, हो त्यांना चांगली त्याची ठेप ठेवायची आहे. Praise the Lord. Hallelujah. येशू ख्रिस्त 100 मेंढर होते. मला 100 मेंढर. 100 मेंढर. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे? हालेलुया 100 मेंढर होते. हालेलुया. ते लोक कृषी वर्तमानामध्ये सांगितलंय ना. हालेलुया. यहोवान कृषी वर्तमानामध्ये सांगितलेलं आहे. हालेलुया. दावाद आहे. कुणी मत्ते कृषी वर्तमान 12 ते 12 वाचा, 12 9 ते 12. मत्ते कृषी वर्तमान 12 काढ पहिलं. वाचा. 9 पासून. नंतर तो तिथून निघून त्यांच्या सभास्थानात गेला आणि पहा तिथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता. तेव्हा त्यांनी त्याला दोष लावावा म्हणून त्याला विचारिले, शब्बात दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय? तो त्यांना म्हणाला, तुम्हामध्ये 12 का? आवाज. हा. तुम्हामध्ये असा कोण मनुष्य आहे की ज्याचे एकच मेंढरू असून ते शब्बात दिवशी खाचीत पडले, खाचेत पडलेल्या मेंढराला काय करायचं आहे? त्याला उचलून बाहेर काढायचे. आमेन. हालेलुया. काय म्हटलं बायबल मध्ये? खाचेत खाचेत पडलेलं पडलेलं. हा, मेंढर. शब्दात दिवशी काय म्हणलं? तुम्हामध्ये असा कोण मनुष्य आहे की ज्याचे एकच मेंढरू असून ते शब्दात दिवशी खाचीत पडले, शब्दात दिवशी खाचेत पडले, तर तो त्याला उचलून बाहेर काढणार नाही. त्याला उचलून बाहेर काढणार तर नाही. मेंढरापेक्षा माणसाचे मोल किती मोठे आहे? मेंढरापेक्षा माणसाचे मोल किती मोठे आहे? कितीतरी अधिक आहे. म्हणजे जे इथून गेलेले लोक किंवा खाच्यात पडलेल्या मेंढराला तुम्हाला आणि मला काय करायचं आहे? बाहेर काढायचे. मेंढरापेक्षा कोण श्रेष्ठ आहे आता? माणूस श्रेष्ठ आहे. माणूस. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. त्या माणसं खाचीतल्या लोकांना काय करायचं आहे? सोडवायचं. बाहेर काढायचं. अजून त्याच्यामध्ये मध्य कृषी वर्तमान याचा 18वा अध्याय आणि 12 ते 14 वचनामध्ये तुम्हाला काय वाटते, कोण आहे का मनुष्याजवळ 100 मेंढरे हा, येशू काय सांगतोय की कोणा एका मनुष्याजवळ 100 मेंढरे होते, आणि त्यातून एखादे भटकले तर एखादं भटकलंय, 99 डोंगरावर सोडून नव्यानं तो डोंगरावर सोडून भटकलेल्याचा शोध घ्यायचा. भटकलेला शोध घ्यायचा आहे. Yes. हालेलुया. किती मेंढरासाठी गेला येशू? एका. एका मेंढरासाठी. एका मेंढरासाठी. एक मेंढरू तुम्ही साधा नका समजू. हालेलुया. हालेलुया. Yes. त्यांना काय करायचं एक मेंढराला? शोधायचंय. हा, बोला ना तुम्ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया बोला ना. शोधायचे. काय करायचंय? शोधायचंय. हरवलेल्या मेंढराला काय करायचं आहे? शोधायचंय. शोधून आणायचंय. दाविदासारखं. आमेन. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Yes. दाविदाकडे असे लोक यायचे. गरजवंत. तो एका गुहेमध्ये, काय त्या गुहेचं नाव? काहीतरी नाव आहे त्या गुहेचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या गुहेमध्ये दावीद ज्यावेळेस शौल त्याच्या पाठीमागे पाठीमागला लागल्यानंतर त्या यल नामक काहीतरी गुहेचं नाव आहे त्या. प्रेज द लॉर्ड. माझ्या लक्षात येत नाही. आदुल नामाच्या गुहेमध्ये तो काय झालेला आहे? लपला. तिथं जाऊन बसला. पण कर्जबाजारी लोक, त्रासामध्ये असलेले लोक काय झालेले आहे? त्याच्याकडे आलेले आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. मग त्या लोकाला त्याने हाकलून दिलेलं नाहीये. नाही. त्या लोकांना काय केलेलं आहे? सहारा दिला. सहारा दिला, सांभाळलं. Praise the Lord. आणि सांभाळल्यानंतर त्याच लोकांनी पुढे महायोद्धे झालेले आहेत. Yes, प्रेज द amen. लॉर्ड. आज आपल्याला Hallelujah. कदाचित लोकांना काही येत नाही मेंढरांना. काही लोक बार चुकतात. लोक चुकतात, जाऊ द्या ना. त्यांना आपल्याला आणायचंय इथं. Amen. प्रेज द लॉर्ड. त्यांना सुधरायचंय त्यांना. Yes. प्रेज द लॉर्ड. चुकलं तर चुकू द्या. त्याला आपल्याला बाहेर दुनियाच्या ताबड्यामधून, लोभामधून, त्रासामधून, कर्जबाजारीमधून किंवा टेन्शन मधून त्यांना काय करायचं? आपल्याला सोडवायचंय. बाहेर आणायचंय. बाहेर काढायचं. त्यांना सहारा द्यायचा आहे. हालेलुया. आपण तसं नाही करत. आपण म्हणतो बरं झालं, मर बाबा तू कर्जातून. उलट आपण म्हणतो त्याच्या नावावर आपण कर्ज काढतो. मन मर. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. बायबल मला तुम्हाला सांगायचा विषय काय आहे हरवलेलं की मेंढर. आज आपल्याला मेंढरांना काय करायचं आहे? शोधून आणायचं. शोधून आणायचं आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मेंढरांचं काय करायचं? आपल्याला सांभाळ करायचा आहे. परत आपण त्या याच्यामध्ये जाऊ. आपण
शमूएलामध्ये जाऊ परत आपण. बायबलमध्ये सांगितलं की त्याने त्या दुष्टाच्या जबड्यामधून काय केलेलं आहे, त्या मेंढराचं मेंढराला काय केलेलं, सोडवलेलं आहे. हालेलुया. तिथं सांगितलं सोडवलेलं आहे. 35 वचनामध्ये सांगितलं, तेव्हा मी त्यांच्या पाठीस लागून, कोणाच्या पाठीस लागला तो? सिंहाच्या सिंहाच्या पाठीस लागला. कोणाच्या पाठीस लागायचं आपल्याला? सिंहाच्या मेंढराच्या पाठीस नाही लागायचं. सिंहाच्या कोणाच्या पाठीस लागायचे? सिंहाच्या सिंहाच्या. कारण की त्याच्या तोंडात काय आहे? उकरू आहे. कोकरूई. हालेलुया. त्याच्या तोंडात मेंढरू आहे आणि त्या मेंढराला सोडवायसाठी परमेश्वराने तुम्हाला आणि मला निवडलेले. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये सांगितलं की हा दावीद राजा 17व्या अध्यायामध्ये आणि 15 वचनामध्ये असं सांगितलं, हा दावीद हा बेथलेहेमात आपल्या बापाची शेडे मेंढरे राखण्यासाठी शौलाकडून जात येत असे. तो बलिष्ठी 40 दिवस पर्यंत नित्य सकाळी व संध्याकाळी जवळ येऊन उभा मेंढर राहत कोणाची राखत होता तो? बापाचे बापाची मेंढर राखत होता. तुम्ही आणि मी कोणाची मेंढर आहेत? बापाचे बापाची मेंढरे. हा, तुम्हाला आणि मला काहीतरी राखायसाठी सांगितलेलं आहे. येस हालेलुया. तुम्हाला आणि मला 70 वेळेस काय करायला लावलेलं आहे? माफ करायला लावलेलं आहे. तुम्हाला आणि मला काय करायला लावलेलं आहे? शोधून आणायला लावलेलं आहे. तुम्हाला आणि मला काय करायला लावलंय? जाबड्यातून काय करायचंय? कोणाच्या जाबड्यातून ते सापडलेलं मेंढरू आहे, त्या जाबड्यातून तुम्हाला आणि मला काय करायचंय? तर जाबड्यातून बाहेर आणायचं आहे. Praise the Lord. हालेलुया. कोणाच्या जाबड्यातून बाहेर आणायचंय? सिंहाच्या कोणाची मेंढर आहेत? देवाची बापाची आहेत म्हणा. बापाची मेंढरे प्रभूने शिकवलेली काय प्रार्थना आहे? हे आमच्या स्वर्गातील पित्या, हे बापा. आपण त्याला काय म्हणतो? बाप म्हणतो. बाप म्हणतो. प्रेज द लॉर्ड. मी पण मेंढरू आहे देवाचं. येस मला पण कोणीतरी सोडून आणलंय. येस त्याला हालेलुया. म्हणा तू पण मेंढरू आहे. तू पण मेंढरू आहे. मेंढरूचं रूपांतर कशामध्ये झालंय आता? मेंढपाळामध्ये झालंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कधी मेंढरू होतं, हा कधी मेंढरू चरणारा होता आणि कधी राजा झाला. हालेलुया. बघा ना, येस प्रमोशन झालं त्याचं. म्हणा प्रमोशन झालं. हालेलुया. देवाचं प्रमोशन काय झालं? तो कोकरासारखा कापला गेला आणि कापल्यानंतर त्याचं प्रमोशन झालं. कलश 3:1 मध्ये सांगितलं की तो देवाच्या कुठं आहे? उजवीकडे आहे. तुमचं आणि माझं प्रमोशन. मग आपण मेंढराचं काय होणार आहे? मेंढपाळ होणार आहे. आणि मेंढपाळाचं काय होणार आहे? देवाच्या आसनावर तुम्हाला आणि मला बसण्याचा काय अधिकार आहे? हालेलुया. हालेलुया. तुम्हाला आणि मला न्याय करण्याचा अधिकार देणार आहे येस परमेश्वर. आमेन. मेंढरातून कुठे जाणार आहे? मेंढपाळ होणार आहे. मग बोला ना, प्रमोशन म्हणा. मेंढरातून प्रमोशन प्रमोशन कुठे आहे? मेंढपाळ मेंढपाळ. हालेलुया. मेंढपाळातून प्रमोशन कुठे आहे? देवाजवळ हा, त्याच्यानंतर न्याय करण्याचा न्याय करण्याचा तुम्हाला आणि मला अधिकार असणार आहे. हालेलुया. आणि जे लोक आपल्या देवास ओळखतात ते बलवान होऊन काय करणार आहे? थोर कृत्य करणार आहे. तुम्ही आणि मी कशाप्रमाणे असणार आहे? देवदूताप्रमाणे असणार आहे. एक ताऱ्याप्रमाणे तुम्ही आणि मी काय करणार आहे? चमकणारे लोक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आणि तुम्हाला आणि मला अजून एक लेवल दिलेलं आहे आणि ते म्हणजे परमेश्वर येशूने दिलं. तुम्हाला आणि मला पवित्र केलेलं आहे. Praise the Lord. तुम्हाला आणि मला पवित्र करून काय केलेलं आहे? निर्दोष केलेलं आहे. तुम्हाला आणि मला आज सगळ्यात महत्वाचं नीतिमान लोकांसाठी परमेश्वर काय करणार आहे? त्यांना आशीर्वादित करणार आहे. मला हालेलुया. नीतिमान खजुरी सारखा काय होणार आहे? समृद्ध होणार आहे. आणि तुम्ही आणि मी कोणते लोक आहे? समृद्ध लोक आहे. कारण की तुमच्या आणि माझ्या जवळ काय आहे? मेंढर आहे. Praise the Lord. कोणाची आहेत मेंढर? बापाची बोला ना, अरे बोला ना. बापाची मेंढरे माझ्या बापाची मेंढर आहेत मला. माझ्या बापाची मेंढरे. माझ्या बापाची. असा हक्क लावला तर चांगले. Yes. असा हक्क लावला तर चांगला. माझ्या बापाची मेंढर आहेत. माझ्या बापाची मेंढरे. म्हणून काय करायचं? त्यांना जीव लावायचा. Yes. डोक्यावर हात फिरवायचा त्याचा. इकडे रे. डोक्यावर हात फिरवायचा त्याचा. चांगला हात फिरवायचा. हालेलुया. असा डोक्यावर हात फिरवायचा. काय करायचं? जीव लावायचा. जीव लावायचा त्याला. हालेलुया. काय काय वात्रट मेंढर असतात. मग ते आता येशू काय केलं? मग 100 होते जवळ. एक वात्रट गेलं निघून. आणि निघून गेलं तर येशू काय केलं? नको बाबा, आता वात्रट येते पण ते माझ्या बापाच आहे. Praise the Lord. म्हणत हालेलुया. आहे ते माझ्या बापाचे. आज इथे कितीतरी लोक होते हालेलुया. पण मी म्हणत नाही. काय मेंढर गेलेत निघून. पण ज्यांना पश्चाताप होईल त्या मेंढराला
त्या मेंढराला आणा. येस आमेन. युदासारखे मेंढर नका आणू. येस येशू मध्ये राहायचा तो आणि त्याला काही पश्चाताप नव्हता. पेत्राला म्हणा, पेत्राला पश्चाताप होता. पेत्राला पश्चाताप पेत्राला पश्चाताप होता. ढसा रडायला लागला. त्या मेंढराला काय असलं पाहिजे? पश्चाताप झालं. त्याला पश्चाताप झाला पाहिजे. मग त्यावेळेस अशा पश्चाताप होणाऱ्या व्यक्तीसाठी स्वर्गामध्ये काय होणार आहे? आनंद होणार आहे. हालेलुया. पस्तावा आणाऱ्या मेंढराला आणू नका. हालेलुया. 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 ते जेवणात माती कालवणाऱ्या लोकांना नका आणू. येस. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे? प्रेज द लॉर्ड. म्हणा, जेवणात माती कालवणाऱ्या लोकांना नाही आणायचं. विष कालवणाऱ्या लोकांना नाही आणायचं. किंवा नुकसान करणाऱ्या लोकांना आणायचं नाही. हे मेंढर कसे होते? पश्चाताप. हे ज्याच्या तोंडातून तू सोडून आणले ना, त्याचं विष सुद्धा त्यांना लागलेलं नव्हतं. प्रेज द लॉर्ड. ते विष काय झालेलं आहे? काढून टाक. काही लोक काय करतात? इथं येतात आणि बाहेर जाऊन जहिरीले बांधतात, हालेलुया. विषारी बांधतात. आहे का नाही? विषारी बांधतात. इथं पण येऊन विषारीच असते. ते काय करते? चर्च मध्ये येऊन काय म्हणतात? विष पाहिला. विष फैलावते सगळ्याला. नागाचं डंश एकमेकाला झाल्यावर कसं होतं? विषारी. ते कोरोना, समजा कोरोना घ्या ना, या एकाला कोरोना झाला की दुसऱ्याला कोरोना, तसे काही मेंढर असतात. हा. त्याचा कोरोना दुसऱ्याला देतात. बाधित. हालेलुया. मग अशा पस्तावा करणाऱ्या मेंढरांना काय करायचं? आपल्याला पश्चाताप. त्यांना थोडस लांब ठेवायचं. धन्यवाद. जेव्हा त्याला पस्तावा होईल, पश्चाताप. तो रडणार आहे, माझ्याकडून चुकलेलं आहे, मला वाचवा ना मेंढरा, मला वाचवा ना मेंढपाळ, मला वाचव ना दाविदा. या मेंढरांनी दाविदाला काय आवाज दिला नसेल का? 100% दिलेला असणार आहे. ते ज्यावेळेस ते सिंहाच्या तोंडामध्ये होतं त्यावेळेस ते मेंढरू काय झालेलं? वरडला असणार आहे. त्या आवाज कुणी ऐकलेला आहे? दाविदाने ऐकलेला आहे. अशा मेंढरांचा आवाज तुम्हाला मला ऐकायला आला पाहिजे. ज्यावेळेस आवाज तुम्हाला मला ऐकायला येणार आहे त्यावेळेस जा तुम्ही त्या मेंढराला सोडून आणा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. काय काय लोकांना मजा वाटते विचारात, आवाज देत नाही ते मेंढर. अशा मेंढराला नका आणू. अशा मेंढराला जर आणलं इथं तर ते व्यभिचार करतात, ते दुसरे पण व्यभिचार करणार आहे. त्यांचा रोग ते काय करणार आहे? दुसऱ्यामध्ये पसरवणार आहे. कोणत्या मेंढराला आणायचं आहे? जो मेंढरू पश्चातापाचा आवाज देत आहे त्याच मेंढराला आणायचं आहे. आणि त्याच्याबद्दल कुठं आनंद होणार आहे? स्वर्गाच्या राज्यात. बोला ना शेजारच्याला, उभं राहू आपण सगळे. स्वर्गाच्या पुढं राज्यात. आनंद होणार आहे. स्वर्गाच्या राज्यात. म्हणा शेजारच्याला, स्वर्गाच्या राज्यात स्वर्गाच्या राज्यात. पश्चाताप करणाऱ्याचा, पश्चाताप करणाऱ्याबद्दल. मेंढराचा मेंढराचा. देवाच्या राज्यामध्ये स्वर्गाच्या राज्यात. आनंद होणार आहे. हालेलुया. ओळखायचा आवाज. येस. हालेलुया. काय काय लोकांचा नकली आवाज असतोय, खोटा आवाज असतोय. पास्टर माझ्याकडून चुकलं ना, चुकलं नाही. ते येऊन लगेच झाला चालू संसर्ग. असं झालं पाहिजे का? कोरोना फैलावला पाहिजे का? खरा नाही. आवाज. तुम्हाला माहिती आहे का? मागच्या वेळेस मी स्टेटसला एक हे टाकलं होतं. एक व्यक्ती जरी असला ना चर्च मध्ये, चांगला पाहिजे. पण तो कसा पाहिजे? चांगला पाहिजे. 34 आणि 8 मध्ये काय सांगितलं? परमेश्वर किती चांगला परमेश्वर आहे. किती चांगला आहे. चांगला आहे. जोपर्यंत तुम्ही आणि मी चांगले मेंढर होत नाहीये तोपर्यंत तुम्ही आणि मी देवाच्या देवाच्या राज्याचे राज्यात वारीस जाऊ नाहीये. Praise the Lord. हालेलुया. 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 मग येशू का गेला ते 100 मेंढरापैकी? एक मेंढरू हरवलेलं होतं. अरे पण त्याला त्या मेंढराला त्यांनी शोधून आणलेलं आहे. हो, ते मेंढरू कसं आहे? पश्चाताप करणार आहे. त्याच्याबद्दल काय झालेलं आहे? स्वर्गामध्ये आनंद झालेला आहे. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. त्या मेंढराचा आवाज पण आपल्याला कळायला पाहिजे. येस. काय पाहिजे? कळायला पाहिजे. समजतच नाही मेंढराचा आवाज. खोटा आहे का खरा आहे? मेंढराच्या भेषामध्ये काय असतं? ते खूप लांडगे लांडगा असतात. असतं ते. येस. समजत नाही. जवळ गेल्यावर कळतं. हम्म. अरे सिस्टर किती डेंजर आहे. वागणुकीतून. अरे किती बाहेर सिस्टर आहेत. चर्च मध्ये किती बाहेर कशा असतात. sister आहे. चर्च मध्ये सिस्टर किती अशा मस्त पांढरी साडी घालून येतात. हम्म. चेहरा नटून येतात, फेशियल करतात, काय काय करतात. खूप डेंजर आहे पण. आणि नवऱ्या पुढे चार नवरा सांगतो, पास्टर खूप डेंजर आहे. हे तुमच्या पुढे चांगलं दिसतंय पण हे घरी काही चांगलं नाहीये. हालेलुया. असं पाहिजे का? नाही. नाही. मेंढरू कसं पाहिजे? मेंढरूच नम्र पाहिजे. पाहिजे. मेंढरूच पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. बादसर मेंढरूने पाहिजे. हालेलुया. कोणचं मेंढरूने पाहिजे? वाचन. बस तर.
सोट्ट मेंढरूने पाहिजे. चोरट. खोटं अजून कोणचं? खोटं नको. खोटं नकोय. चुगली लावणार मेंढरू नकोय. याचा अर्थ त्याला काय, त्याला पश्चातापच नाही होत. पस्तावा आहे. पश्चाताप करणाऱ्या मेंढराला आणायचा. हालेलुया. हालेलुया. त्याला म्हणा पश्चाताप करायचा पश्चाताप मेंढराला. करणाऱ्या मेंढराला त्याला 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 वाटलं पाहिजे. हा, येशूने किती क्षमा केली म्हणा लक्षवधी. लक्षावधी. मग त्या लक्षवादीला माफ केलं, त्याला काय झालं बोला ना. अरे पश्चाताप झालं म्हणा, पश्चाताप झालं. आणि त्यानेच काय केलं, दुसऱ्याचे 100 एक जणाचे 100 रुपये त्याच्याकडे होते आणि त्या 100 वाल्याला काय केलं नाही त्यांनी, सोडलं नाही. तो म्हणा मला लक्षवधी क्षमा केली. क्षमा केली. मग तुम्ही समोरच्या मेंढराला किती क्षमा सोडायचे? 100. आपण सोडितच नाही. अरे तो पश्चाताप करायला तयार आहे ना, आणा ना त्याला चर्च मध्ये. Yes, amen. तो म्हणायला तयार आहे ना, पास्टर माझ्याकडून चुकलंय, मला घ्या ना चर्च मध्ये. Yes, yes. आणा त्याला. आमेन. तो सुधरत असेल तर त्याच्या टाळी कुठे भेटणार आहे? स्वर्गात. तुमच्यासाठी पण त्याच्यासाठी पण. हालेलुया. काय करायचं आपल्याला मग? आणायचंय. आणायचे. हालेलुया. 100 काय करायचे, माफ करायचे. ओ तुम्ही आणि मी त्या मेंढराचं जर 100 माफ करीत नसेल तर तुम्हाला आणि मला कुठं जावं लागणार आहे? अंधाऱ्या कोठडीमध्ये जावं लागणार आहे कायमस्वरूपी. Yes, हालेलुया. हालेलुया. अंधार कोठडीमध्ये जायचं का? नाही. नाही. अरे आपण पण चुकतो ना. Yes. हा, आपल्याला लक्षवधी सोडलेत Yes. आणि आपण कसं करेल, त्याला आपल्याला 100 सोडीशी वाटत नाही. नाही माझ्यासारखं झालं पाहिजे, मी कशी प्रार्थना करतो तशीच केली पाहिजे, मी कसं वागतो तसंच वागलं पाहिजे. अरे नाही, तुझे लक्षवधी सोडले ध्यानात धर. हालेलुया. हालेलुया. तुला समोरच्याला 100च सोडायचे. Praise the Lord. किती सोडायचे? 100. बोला ना, 100 सोडायचे. 100 सोडायचे. हालेलुया. 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 मला असं वाटतं ते वचन ठीक आहे, काय हरकत नाही. Praise the Lord. तर किती सोडायचे आहे? 100 सोडायचे. हालेलुया. 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 आज तुम्ही त्याचे 100 सोडले तर म्हणा तुम्ही पण वाचले आणि मी पण वाचलो. तुम्ही पण वाचले आणि मी पण वाचलो. हा, मग ते कृषी वर्तमानामध्ये आहे. अठरा मध्येच आहे का? लक्षावधी. हा हा, हे 24 मध्ये वाचा. आणि तो हिशेब घेऊ लागला तेव्हा लक्षावधी रुपयांच्या कर्जदाराला त्यांच्याकडे आणले. लक्षावधी कर्जदाराला कोणाकडे आणलेला आहे? राजाकडे आणले. राजाकडे आणले. राजाकडे आणल्यानंतर राजा काय म्हणलं, राजाने काय केलं, त्याला सोडून दिले. कोण राजा आहे हा? हे लक्षावधी तुमच्या आणि माझ्या माफ करणारा कोण आहे? येशू आहे. लक्षावधीने खरड्याच्या पाप आणि कितीतरी वेळेस तो 70 वेळेस म्हणतो, पण तो कितीतरी वेळेस रोज आणि रोज माफ करणारा देव आहे. हालेलुया. किती वेळेस आहे रोज. म्हणा? रोज आणि रोज. रोज आणि रोज. चुकत नाहीत का आपण? हा, माफ करतो का नाही? म्हणजे किती वेळेस मरूपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत माफ करतोय. हालेलुया. 70 वेळेस नाही, आता रोज आणि रोज माफ Praise the करतोय. Lord. 70 वेळेस आहे, पण त्याचा अर्थ असा आहे की रोज आणि रोज काय करतो? माफ करतो. पण ज्याला पश्चाताप झाला त्याला माफी. Yes. हालेलुया. पस्तावावाल्याला नाहीये. नाही. 2 पार्टे म्हणा. दोन असं करा, पारडे. 2 पार्टे. एक पस्ताव्याचं एक पस्ताव्याचं. आणि एक पश्चातापाचं. पश्चातापाचं. जाऊ दे, चूक झाली, काय नाही. काय नाही होत. पस्तावा. काय म्हणतो, नाही वाईट वाटतं. मी चुकी केलेली आहे. हालेलुया. Praise the मी Lord. त्या माणसाबद्दल पण चुकी केलेली. हालेलुया. त्याला शिव्या पण दिलेल्या आहे. Yes. हो, त्याला त्रास पण दिलेला आहे. Yes. आणि एवढंच नाही तर मी स्वर्गाविरुद्ध काय केलेलं आहे, देवाविरुद्ध काय केलेलं, पाप केलेलं, त्याला म्हणत आहे पश्चाताप. Yes. Lord, हालेलुया. कसा मधून पश्चाताप कुठून निघतो? हृदयातून. हृदयातून. पेत्राला कसा निघला? इकडे लक्ष दे. पेत्राला कसा निघला? हृदयातून. हृदयातून निघलेला आहे. हृदयातून काय निघलेला आहे? पश्चाताप निघलेला आहे. ह्या मेंढराला परमेश्वर, देव, पिता, पुत्र, पवित्र आत्मा, तुम्ही आणि मी पण काय केलं पाहिजे? माफ केलं. माफ केलं. Praise the Lord, हालेलुया. किती सोडायचे? 100 सोडायचे. 100 सोडायचे. Praise the Lord, हालेलुया. हा? Yes. एक दिवस येतो ना आपण म्हणतो नाही त्याने असंच चाललं पाहिजे. अरे बाबा, तू एक दिवसाचं लेकरू इथे. नाही. एक दिवसाच्या लेकराला तुम्ही मटण चालू राहिले. हा, एक दिवसाच्या लेकराला तुम्ही काय चारता? भाकर चालू. दुधाची गरज आहे. अरे त्याला दुधाची गरज आहे. Yes. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. काय काय लोक तर भरपूर आहेत. एक प्रार्थना यायला लागली का आम्हाला लई येतं, तरी पण परमेश्वर काय म्हणतो, सांभाळ त्याला. काय कर? सांभाळायचं त्या मेंढराला. Yes.
हालेलुया. कोणी जन्म द्यायचा? मेंढराला मेंढराने जन्म देत असते. Praise the Lord. बघा ना, शेळीला जन्म कोण देत आहे? बकरीला बकरीच बकरीला बकरच होणार. माणसाला काय होणार आहे? लेकरच लेकरच होणार, माणसंच होणार. स्त्री पुरुषाला स्त्री पुरुषच होणार. येस मग मेंढराला काय झालं पाहिजे? मेंढरं लेकरं झाले झाले पाहिजे. पाहिजे मेंढर झाले पाहिजे. तुम्ही आता काय आहेत? मेंढरं. मेंढरं. तुम्ही लोकांना जन्म दिला पाहिजे. हालेलुया. असे गुंतलेले मेंढर आणायचे त्यांना. Praise the Lord. हरवलेल्या लोकांना आणायचं. तुम्हाला कोणाचं कर्तव्य आहे? या मेंढरांचं. मेंढरांचं बोला ना, शेजारच्याला म्हणा तुझं काम आहे काम काम आहे आहे. ते. आणि आपल्या सगळ्यांचं काम आहे. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. कुठं आणायचे ते? मंदिरात. मेंढपाळाकडे आणायचे ते मेंढरू. Yes. कुठं आणायचे? कळपामध्ये. हा. आणि मेंढपाळाचं काम आहे असं हुकलेलं चुकलेलं जे असन त्याला पकडून ते दावीद राजासारखं काम त्यांनी करायचे. त्याला जीव लावायचा. त्याला काय करायचं? आवाज ओळखून त्याला घेऊन यायचंय. Praise the Lord. तो आवाज फक्त दावीदला येईल, तुम्हाला नाही येणार. Yes. म्हणा मेंढराचा आवाज मेंढराचा आवाज मेंढपाळाला येणार. लांबपर्यंत लांबपर्यंत मेंढराला नाही येणार, मेंढपाळाला येणार. मेंढपाळा येणार. Praise the Lord. गुडाचं नातं असतं बापाचं. दिल का रिश्ता आहे म्हणा. Hallelujah. Praise the असं Lord. करा, दिल का रिश्ता आहे. दिल का रिश्ता है ये. मेंढपाळाचा आणि मेंढराचा कोणता रिश्ता आहे? दिल का रिश्ता. पित्याचं आणि आपलं नातं कसं आहे? दिल का रिश्ता आहे. जवळचा रिश्ता आहे. Praise the Lord. हालेलुया. ह्यो त्याचा आवाज कुठं संकटात सापडलेला असेल ते मेंढरू, त्याचा आवाज कोणाला येणार आहे? मेंढपाळालाच येणार आहे. पण तुमचं काम काय आहे? तुम्ही मेंढरांनी मेंढरालाच काय दिला पाहिजे? जन्म दिला पाहिजे. Praise the Lord. Hallelujah. बोला हालेलुया. Hallelujah. मग जन्म द्यायचा का नाही? द्यायचा. लहान लेकरांनी काय करायचं? जन्म द्यायचा. मेंढरांनी मेंढराला जन्म द्यायचा. लहान लेकरांनी जन्म द्यायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ने तो मेंढरू कसा पण असू द्या, पण काय करायचं आपल्याला? त्याला इथं आणायचे. Hallelujah. इथं आणले तरच मेंढरू बनन ना ते. Yes. मेंढपाळाच्या हाताखाली राहिलं तरच मेंढरू बनन ना ते. Amen. हा, ते कुठं जातं ते त्याच्या याच्यावर डिपेंड आहे. काय कुठं जाते ते तसेच बनतात ते. हम्म. हा, बरोबर आहे का नाही? Yes. कुठं जाते ते शैतानासारखे, तिकडं शैतानासारखेच होते ते मेंढर. हम्म. ते मेंढर परमेश्वरांनी बोलले, Yes. पण ज्यावेळेस ते मेंढवाड्यात येतील, म्हणा मेंढवाड्यात येतील, मेंढवाड्यात येतील. तेव्हा ते मेंढरू बनणार तेव्हा आहे. ते मेंढरू बांधणार. कसं काय बनणार आहे? प्रार्थनेमध्ये, Amen. आराधनेमध्ये, Amen. सामर्थ्यामध्ये, Hallelujah. पवित्र आत्म्यामध्ये, Amen. वचनामध्ये, रोजचं जेवण, आत्मिक जेवण भेटणार आहे. त्यावेळेस ते मेंढरू काय होणार आहे? गबगबीत होणार आहे. दष्टपुष्ट. कसं होणार आहे? दष्टपुष्ट. अरे बोला ना, दष्टपुष्ट. करा असं. दष्टपुष्ट. गुबगुबीत गुबगुबीत. गुबगुबीत होणार. दष्टपुष्ट. व तर मेंढरू कसं वाळ का असतं का? असं वाळकुंड असतं का? नसतं. सांगा बरं, मेंढरू कसं होते? दष्टपुष्ट दष्टपुष्ट असतं. काय काय वेळ मेंढर वाळकुंडे असतात, म्हणा वाळकुंडे. वाळकुंड. वाळकुंडे असल्यानंतर त्याला घास देतो, चारा देतो, त्याला पाणी देतो, आपण सगळं काही देतो. मग कसे होते? दष्टपुष्ट. गुबगुबीत होते. गुबगुबीत होते. माझ्यासारखं म्हणा, गुबगुबीत होते. गुबगुबीत. हा, कसं काय होते? हा, चारा वगैरे कारण की मेंढपाळांनी काय केलेलं आहे? काळजी घेतली. काळजी घेतलेली आहे. आणि त्याच मेंढराला काय करायचं आहे? मेंढपाळासाठी त्यांना दूध द्यायचंय. Praise the Lord. Hallelujah. म्हणा दूध द्यायचंय, दूध द्यायचे. हड्डी द्यायची खायला, हड्डी लेग पीस खायला द्यायचंय. लेग पीस खायला. बरं, अजून काय द्यायचं? लोकर द्यायची, गरम करायचंय. मेंढपाळासाठी काय द्यायचे? लोकर द्यायची. कधी कधी काय द्यायचंय? प्राण पण द्यायचंय. कोणासाठी? मेंढपाळासाठी. 12 प्रेषितांनी काय केलेलं आहे? मेंढपाळासाठी, येशूसाठी त्यांनी काय दिलेलं? प्राण दिलेला आहे. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Amen. किती लोक माझ्या बरोबर आहे? Hallelujah. हा, मेंढरांनी काय करायचंय? मेंढपाळासाठी जीव द्यायचा. हा? सगळं काही द्यायचं. लोकर द्यायची, लोकर द्यायची. दूध द्यायचं, दूध द्यायचं. मटण द्यायचे, मटण द्यायचं. अजून सगळं. काय भेटन ते द्यायचे. शरीरामधून जे देता येईल तेवढं द्यायचं का नाही? Yes. द्यायचं. हा, Yes. गबगबीत कशामुळे झाले तुम्ही? मेंढपाळामुळे मेंढपाळाने काळजी गपगपीत घेतली. झालं. गुबगुबीत कसे काय झाले? मेंढपाळामुळे घातलं. हा, कुणी गुबगुबीत केलंय? मेंढपाळाने. मग हे गुबगुबीत झालेलं मेंढरू ज्यावेळेस सिंहाच्या तावड्यात सापडत किंवा अस्वलीच्या तावडीत सापडतं, त्यावेळेस मेंढपाळाचं काम आहे, तो मेंढपाळ तिथं काय करणार आहे? जाऊन त्या वाघाला, त्या सिंहाला काय करणार आहे? ठार करणार आहे. देवाच्या साहाय्याने अस्वलीला ठार करणार आहे आणि ते मेंढरू सोडून आणणार आहे. हालेलुया. Amen. तुम्ही जाडजडीत झालेले असेल, तुमच्याकडे पैसा आलेला असेल, तुमच्याकडे धन संपत्ती आलेल्या असेल, सगळ्यावर अधिकार कोणाचा आहे? मेंढपाळाचा.
प्रेज गॉड हालेलुया म्हणा मेंढपाळाचा. मेंढपाळाचा आहे शेजारच्याला म्हणा मेंढपाळाचा. मेंढपाळाचा आहे ते मेंढरू तसं नाही म्हणत आम्ही प्रार्थना केली आणि मग आम्हाला भेटलं असं आहे का? नाही. Praise the Lord. मेंढपाळाने केलं. मग सिंहाच्या तावडीमध्ये गेलं ते मेंढरू, मग तेव्हा प्रार्थना चालली का त्याची? नाही चालली सांगा ना, त्याची प्रार्थना चालली का? नाही चालली. त्याची प्रार्थना नाही चालणार. त्यावेळेस दाविदाचीच प्रार्थना जाणार आहे तिथे. Praise the Lord, hallelujah. दाविदाची प्रार्थना त्याला दाविदा म्हणा दाविदाची प्रार्थना, दाविदाची प्रार्थना. दाविदाची क्रिया, दाविदाची क्रिया. दाविदाचं त्याच्याकडे जाणं, दाविदाचं त्याच्याकडे शैतानाबरोबर म्हणा शैतानाबरोबर युद्ध करणं, शैतानाबरोबर युद्ध करणं. त्याला त्या शैतानाला हरवणं. शैतानाला मग हरवणं. त्यानंतर ते मेंढरू काय होणार आहे? वाचलं जाणार आहे. तुम्ही लोक माझ्या बरोबर आहे? मेंढराला वाटतं मला प्रार्थना आली, मला आराधना आली, मी सगळं करू शकतो. कधी कधी अशा सैतानाच्या तावडीतून सुटू नाही शकत. हालेलुया. त्याच्यासाठी कोणाची गरज आहे? मेंढपाळाची गरज आहे म्हणा मेंढपाळाची गरज आहे. मेंढपाळाची गरज आहे हालेलुया. कारण की त्याच्यावर अभिषेक केलेला आहे. प्रेज द लॉर्ड हालेलुया. दाविदावर काय केलेला होता? म्हणा अभिषेक. केलेला आहे असा हात करा, अभिषेक केलेला होता. अभिषेक केलेला आहे प्रेज द लॉर्ड. तुमच्यावर अभिषेक झालेला नाही अजून. प्रेज द लॉर्ड हालेलुया. मेंढरूच्या नंतर काय होणार आहे? मेंढपाळ. मेंढपाळ. मेंढपाळाच्या नंतर काय होणार आहे? देवाच्या राज्यात. देवाच्या राज्यामध्ये. देवाच्या राज्यानंतर काय होणार आहे? बोला ना. सिंहासनावर बसण्याचा अधिकार आहे. काय करायचंय मग आता? जन्म द्यायचा. जन्म हा? द्यायचा आहे अरे जन्म नाही, चांगलं मेंढरू बनायचं. जन्म तर द्यायचाच आहे, पण तुम्हाला सगळ्यात महत्वाचं अशा कठीण परिस्थितीमध्ये मेंढरू जर सापडलेला असेल सोडवून आण. त्यावेळेस ती ताकद फक्त दाविदाची असणार आहे. प्रेज द लॉर्ड दाविदाच्या परमेश्वराची असणार आहे. हालेलुया. दाविदाला केलेल्या अभिषेकाची ताकद असणार आहे. आमेन. कशाची ताकद असणार आहे? दाविदाला केलेला अभिषेक. अभिषेक. Yes. अभिषेक कामाला आला तिथं. प्रेज द लॉर्ड काय कामाला आला? ते दाविदाला केलेला अभिषेक कामाला आला. एवढंच नाही तर दावीद काय करायचा? आराधना करायचा. प्रेज द लॉर्ड काय वाजवायचा तो? वीणा वाजवायची. विना वाजवायचा. मग विना वाजवायचा, परमेश्वर त्याच्यावर खुश व्हायचा. शमूएलाने त्याचा काय केलेला आहे? शमूएलाने अभिषेक. तो कशाने अभिषेक केला? शिंगाने अभिषेक केला. आणि अभिषिक्त झाला. आणि अभिषिक्त झालेला व्यक्तीने काय केलेलं आहे? गल्ल्यात झाला. काय केलेलं आहे? हरवलेला आहे. आमेन. कोणाला हरवलं? गल्ल्याला हरवलं. कुणी हरवलं? देवाचा अभिषेक देवाचा आला. अभिषेक मेंढपाळाने. मेंढपाळाने हरवलं. बघा ना किती मोठी गोष्ट आहे. आमेन हालेलुया. कुणी हरवलं? मेंढपाळ. मेंढपाळ. राजा सुद्धा हरवू शकला नाही. हालेलुया. म्हणा राजा शाऊल राजा सुद्धा हरवू शकला नाही. हरवू शकला. दाविदाचे सख्या भाऊ सुद्धा तिथं हार मानली. दाविदाचे सख्खे म्हणा भाऊ. म्हणा बोला ना इस्रायल लोकांनी पण काय केली? हार मानली. सगळ्यांनी हार मानली. हो, पण दाविदावर काय? अभिषेक आहे. आणि अभिषेक व्यक्तीच्या जीवनामध्ये हार नसणार आहे, तो विजय असणार आहे. आमेन हालेलुया. म्हणा ज्याच्यावर अभिषेक ज्याच्यावर आहे अभिषेक अभिषेक आहे आहे. तो विजयी आहे. तो तो विजयी विजयी आहे. आहे. हालेलुया. शेजारच्याला म्हणा तुझ्यावर पण अभिषेक तुझ्यावर आहे. पण अभिषेक आहे. अभिषेक तो विजयी आहे. विजयी आहे. तो मेंढपाळ आहे. मेंढपाळ आहे. आता मेंढराला आणायचंय. मेंढराला आणायचं आहे. हालेलुया. 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 अभिषेक तो व्यक्तीच काय करू शकतो? तो अस्वलीच्या तावडीमधून सिंहाच्या तावडीमधून मेंढरू आणू शकतो. दुसरं कोणी नाही आणणार. हालेलुया. दुसरं कोणी नाही आणणार. आमेन काय काय हालेलुया. बहिणी म्हणतात आम्ही जातो ना पुरुषाला सुवार्ता सांगायला जातो, नाही आणू शकत. नाही बिगर अभिषेकच्याच जातात. काय उपयोग. लगे फोन चालू होते रात्रीपर्यंत 11 12 वाजते. वेगळा सिस्टर अभिषेक. फरार झाल्या, बातम्या ऐकायला भेटती. आणि ब्रदर पण म्हणतात अभिषेक नाही ना, करा ना हात असं करा ना जरा, मला लक्षात अभिषेक येईल. पाहिजे. तुम्ही असं केलं तर मला लक्षात. अभिषेक नाही. हा आम्हाला येतं सगळं प्रार्थना आम्ही ते लोक इथं आणतच नाही, तिकडेच गायब करतात. काय करतात? तिकडंच. तिकडेच गायब करतात. मुलं सुद्धा आम्हाला येतं सगळं. मुलीला सुवार्ता सांगता गायब, फरार. काय नाहीये? अभिषेक नाहीये देवाचा. ज्याच्यावर अभिषेक आहे तो सोडवू शकतो. म्हणा तो विजयी आहे. हालेलुया. विजयचं चिन्ह काय आहे? हा एक मुकुट असतो. म्हणा विजयी आहे. वेगळं. विजय आहे. ए बोल ना विजयी आहे. विजयी आहे. विजयी आहे. Praise कसं the काय विजय Lord. मिळणार आहे? देवाचा देवाचा अभिषेक अभिषेक. आहे. हालेलुया. कितीतरी लोक या ठिकाणामधून केले. Yes. कोणाच्या तावडीत सापडले? सिंहाच्या सैतानाच्या तुम्ही तावडीत. साक्षीदार आहे. Praise the Lord. का म्हणणे अभिषेक नाही हम्म. म्हणून सिंहाच्या तोंडात सापडले. काय काय लोक अजून मग थोडस प्रायव्हेट बोलायचं. बोला म्हणा अभिषेक नसल्यामुळं अभिषेक नसल्यामुळे
सिंहाच्या तावड्यामधून, सिंहाच्या तावडीतून अस्वलाच्या तावडीमधून अस्वलाच्या तावडीमधून सोडू शकत नाही. सोडू शकत हे नाही. सोडायचं काम तुमचं आणि माझं नाहीये, नाहीये, दाविदाचं हे काम देवाचं काम आहे. देवाचं काम आहे. आणि त्याच्यानंतर तुमच्यावर धब्बा पडला पाहिजे, धब्बा अभिषेक शिक्का, हालेलुया. तुम्हाला शिक्का पडला पाहिजे. शिक्का पडला पाहिजे. कशाचा शिक्का? देवाच्या अभिषेकाचा शिक्का. अभिषेक. काय अभिषेक आहे? काय अभिषेक कशाचा? आता सामर्थ्य म्हणा पवित्र आत्म्याचा. पवित्र आत्म्याचा अभिषेक. पवित्र आत्मा येतो आमेन. आणि पवित्र आत्मा आल्यानंतर तुमच्यावर पवित्र आत्म्याचा धब्बा मारला जातो आणि धब्बा मारल्यानंतर तुम्ही एक अभिषेक व्यक्ती होता. त्यावेळेस शैतान काय होतो? घाबरतो. Praise the Lord. हालेलुया. असाच घाबरायला मोकळा नाही आमेन. शैतान. हालेलुया. म्हणा असाच घाबरायला मोकळा असंच नाहीये. घाबरायला मोकळा नाहीये. त्याला अभिषेक लागतो. त्याला अभिषेक लागतो. गल्ल्या त्यांनी काय केलं? मी काय कुत्रा मित्र दिसतो का तुम्हाला मारायला आला? हम्म. काठी त्या आद्यामध्येच आहे ना, की तू आते 17 43 वचन. हा 43 वचनामध्ये वाच रे बाळा. पहिले शिमोन 17:43. हा. तो बलिष्ठी दाविदास म्हणाला, मी काय कुत्रा आहे म्हणून तू काठी घेऊन मज पुढे आला आहेस. त्या बलिष्ठाने आपल्या देवांची नावे घेऊन दाविदास शिवाय शाप दिले. तो दाविदास म्हणाला, असा जवळ आहे म्हणजे तुझे मांस आकाशातील पक्षास पण दावीद काय म्हणला? वाच पुढे. पण आज देवा दावीद त्या बलिष्ठास म्हणाला, तू तरवार भाला व बर्ची घेऊन मजवर चढून आला आहेस, पण इस्रायली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहे. ये दावीद काय म्हणतो? तू देवाला काय केलेला आहे? तुच्छ मानलेला आहे. परमेश्वराच्या नावाने मी तुझकडे आलो आहे. परमेश्वराच्या नावाने. मी तुझकडे आलो आहे. अरे बोला ना. हालेलुया. कोणाच्या नावाने? परमेश्वराच्या नावाने. तुम्ही आणि मी जातो तर कानाच्या नावाने जातो. हालेलुया. परमेश्वराच्या नावाने. तुम्ही आणि मी जातो तर काय घेऊन जातो? अभिषेक घेऊन जातो. तुम्ही आणि मी कोणाला घेऊन जातो? देवाला घेऊन जातो. तुम्ही आणि मी युद्ध करायला कोणाला घेऊन जातो? देवाला घेऊन जात आहे. Praise the Lord. दावीद नेहमी कोणाला घेऊन जायचा? परमेश्वराला बोला ना, परमेश्वराला घेऊन जायचा. म्हणून युद्ध जिंकायचा. आमेन. म्हणून युद्ध जिंकायचा. हालेलुया. लोक लफडे करतात, शिव्या देतात आणि पास्टर आम्हाला उभं करीत नाही. हालेलुया. निघून जातात असे वात्रट मेंढर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला त्यांना बोलायचं नाहीये. त्यांना जर पश्चाताप झाला असेल त्यांना घेऊन यायचं. त्यांना घेऊन यायचे आजही पण. हालेलुया. Praise the Lord. आणि त्या मेंढरांना काय करायचंय? मेंढपाळ करायचे. आणि मेंढपाळानंतर ते देवाच्या राज्यामध्ये आणि देवाच्या राज्यानंतर त्यांना देवाच्या सिंहासनावर बसून त्यांना इस्रायलाच्या लोकांचा काय करायचा आहे? हालेलुया. कशाचा? इस्रायल वंशजाचा न्याय करायचा. वंशाचा काय करायचा आहे? न्याय करायचा आहे. न्याय करायचा Praise आहे. the Lord. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 बोला हालेलुया. हालेलुया. असं जायचं का आता? नाही. काय घेऊन जायचं आज मग? अभिषेक. अभिषेक घेऊन हा? जायचा. परमेश्वर अभिषेक गेला असेल तर कशामुळे रिटर्न येणार आहे? पश्चातापामुळे त्याला त्याला म्हणा पश्चाताप. पश्चातापामुळे रिटर्न येणार आहे. पश्चाताप. पश्चाताप. बोला ना पश्चाताप. पश्चाताप. अरे शेजारच्याला म्हणा अरे पश्चाताप. पश्चाताप. पश्चाताप आहे का नाही? Praise the Lord. हालेलुया. 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 काय आहे? पश्चाताप आहे. 100 मेंढर गेले, एक रिटर्न आलं, पण त्याला काय झालं पाहिजे? पश्चाताप झाला पाहिजे. पश्चाताप झाला पाहिजे. हालेलुया. ते पश्चातापासाठी रिटर्न काय येणार आहे? अभिषेक येणार आहे. हालेलुया. सामर्थ्य पण रिटर्न मिळणार आहे. हालेलुया. तो ताकद पण काय होणार आहे? रिटर्न मिळणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. हालेलुया. हालेलुया. शाऊलाने पश्चाताप केला नाही. हम्म. म्हणा शाऊल राजा होता शाऊल पहिला. राजाने पश्चाताप. त्याने पश्चाताप केला नाही. पस्तावा केला. पस्तावा केला म्हणून मेला तो. हम्म. आणि युधाने पण काय केलं? पस्तावा केला. पश्चाताप नाही केला त्यांनी. पस्तावा केला त्यांनी. पस्तावा केला म्हणून तो फाशी घेऊन मरून पावलेला आहे. हालेलुया. मग असे पश्चाताप करणाऱ्या मेंढराला तुम्हाला मला काय करायचं आहे? हालेलुया. ओळखायचा त्याचा आवाज. आमेन. आता कानाला हात लावून म्हणा. ओळखायचा. ओळखायचा त्याचा आवाज. ओळखायचा आहे, असं चांगलं मेंढरांचा आवाज. त्यांनी केलं का म्या समजून घ्यायचा. अरे कशात तरी गुतलंय. तो तुम्हाला सांगायला लागला ना तो, अरे मला असं झालंय, मला तसं होतंय, मला घरून त्रास होतोय, मला असं स्पिरिट त्रास देतोय, मला असं प्रॉब्लेम होतोय, तसा प्रॉब्लेम होतोय. आवाज ओळखायचा. तुम्ही त्याचा आवाज ओळखायचा आहे. लक्ष आहे का माझ्याकडे? Praise the Lord. आवाज हालेलुया. ओळखायचा आहे. आणि हालेलुया. आवाज ओळखून काय करायचं? त्याला सोडवायचा प्रयत्न करायचा. हालेलुया. तुम्हाला अभिषेक असला तर सोडायचा. Praise the Lord. हालेलुया. नाही तर सरळ काय कोणाला बोलायचं? मेंढपाळ. मेंढपाळाला बोलवायचं बोलायचं. direct. मेंढपाळ येतील. मेंढपाळ आल्यानंतर त्यांच्यासाठी प्रार्थना करतील आणि ते सिंहाच्या अस्वलाच्या तावडीतून काय करतील? सोडून घ्या. सोडवणार आहे. आणि एकदा का सिंहाच्या तावडीतून अस्वलाच्या तावडीतून ते सुटलं ना, ते मेंढरू आजाद होणार आहे. आणि ते मेंढरू
कधीच त्या अस्वलाच्या तावडीत सापडणार नाही, कधीच त्या व्यभिचाराच्या पापात सापडणार नाही, कधीच त्या चुकीच्या गोष्टीमध्ये ते मेंढरू काय होणार नाहीये, सापडणार नाही. किती लोक आज जाणार आहे? आज इथे गेलेले मेंढराकडे किती लोक जाणार आहे? तेव्हा त्यांना पश्चाताप होत असेल तर आणा त्यांना, नवीन मेंढर पण आले पाहिजे. इथं हे देवाच्या घरामध्ये येशू काय म्हणतो, मी प्रत्येकासाठी काय करत आहे, जागा तयार करत आहे. प्रत्येकासाठी त्याचं 3:19 मध्ये काय म्हटलं, पहा मी दाराशी उभे, दार ठोकी दे. हा, कोण माझा आवाज ऐकेल मी त्याच्यासाठी दार उघडील. आणि जो कोणी त्याच्यासाठी दार उघडील तर त्याच्या घरात तो येणार आहे, जेवण करणार आहे. हालेलुया. किती आनंदाची गोष्ट आहे. हालेलुया. जे लोक देवाचा आवाज देतात ना, ठोकतात ना, त्या मेंढरांनी काय दिलं, आवाज दिला. आणि आवाज दिल्यानंतर परमेश्वराने दाविदाला पाठवलेला आहे. तसं जे मेंढर असे आवाज देतात, हा, येशूला आवाज देतात, तर आपण देवाचे दास तिथं जाणार आहे. तिथं गेल्यानंतर परमेश्वर त्या लोकांना काय करणार आहे, आजाद करणार आहे. इस्रायल लोकांवर काय झालं, मोठं संकट आलं, मनात संकट आलं. आणि ते संकट कोणामुळे आलेलं आहे, गल्ल्यातामुळे आलं. आणि गल्ल्यातामुळे इस्रायल लोक काय होऊ लागले, ते म्हणले आता आमचं काय चालत नाही, आता ते काय लागलेलं आहे, माघार घेऊ लागलेले, पळू लागलेले आहे. पण परमेश्वराने त्या ठिकाणामध्ये अभिषिक्त केलेल्या दासाला दाविदाला पाठवलेला आहे. आणि दाविदाला पाठवल्यामुळं परमेश्वराने त्या अभिषिक्ताद्वारे इस्रायलाला विजय दिलेला आहे. एखादा अभिषिक्त व्यक्ती तुमच्याकडे येतो, बोलतो, त्यामुळे तुम्हाला विजय मिळतो. प्रेज द लॉर्ड. जास्तीत जास्त कोणत्या लोकांबरोबर राहायचं आपण, अभिषिक्त लोक पाहिजे, जे शैतानाच्या तावडीतून सोडवणारे पाहिजे. या बाकीच्या तावडीतून नका म्हणू, शैतानाच्या तावडीतून काय झालं पाहिजे, सुटलं पाहिजे. किती लोक माझ्या बरोबर. हालेलुया. ठीक आहे, डोळे बंद करूया आपण.